नमस्कार. डी-एस-पो चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. येवला तालुक्यात कोळम येथील माणुसकीचे दर्शन घडवणारी बातमी समोर येत आहे. तालुक्यातील कोळम येथील रघुनाथ संपत गावंडे यांच्या 70 फूट खोल विहिरीत एक कोल्ह्याचे पिल्लू पडल्याची घटना घडली. मात्र येवला वन विभागाच्या सतर्कतेमुळे आणि धाडसी रेस्क्यू ऑपरेशनमुळे या पिल्लाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. विहिरीत कोल्हा पडल्याची माहिती मिळताच येवला वन परिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ रेस्क्यू टीम कोळम येथे रवाना केली. या प्रादेशिक वन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक पंकज नागपुरे, वाहन चालक गणेश चव्हाण, वनसेवक अंबादास मोरे आणि मच्छिंद्र आरखडे या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. विहीर तब्बल 70 फूट खोल असल्याने रेस्क्यू ऑपरेशन आव्हानात्मक होते. मात्र जीवाची पर्वा न करता वन विभागाचे कर्मचारी विहिरीत उतरले. अत्यंत शिताफीने या कोल्ह्याच्या पिल्लाला जाळ्यात अडकवून सुखरूप बाहेर काढण्यात आले. या मोहिमेत केवळ वन विभागच नाही, तर स्थानिक ग्रामस्थांनीही मोलाची भूमिका बजावली. शेतकरी बाबासाहेब गावंडे, गणेश जानराव, बाबासाहेब मतसागर, दत्तू आवरे, अण्णा मतसागर, अरुण मतसागर आणि चंदू चव्हाण यांनी रेस्क्यू टीमला मदत केली. वन विभागाच्या या धाडसी कामगिरीचे आणि ग्रामस्थांच्या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. निसर्ग आणि वन्यजीवनाच्या संरक्षणासाठी दाखवलेली ही तत्परता खरोखरच कौतुकास्पद आहे. डी-एस-4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला.